त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 21 सॉल्व करणार आहे. इन अ मीटर ब्रिज when R1 and X are the resistances in left and right gap respectively. मीटर ब्रिज मध्ये R1 आणि X हे दोन रेजिस्टन्स दिलेले आहे. R1 लेफ्ट गॅप मध्ये कनेक्ट करायचा, X राईट गॅप मध्ये. द नल पॉइंट इज ऑब्टेन ॲट 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड. लेफ्ट एंड पासून तो 40 सेंटीमीटर इतका भेटेल, म्हणजे राईट एंड पासून 60 सेंटीमीटर. नाउ व्हेन द रेजिस्टन्स R2 इन द लेफ्ट गॅप अँड X इन अ राईट गॅप. आता रेजिस्टन्स चेंज करायचा आहे. लेफ्ट गॅपमध्ये R2 कनेक्ट करायचा, राईट गॅपमध्ये तोच कनेक्ट करायचा X. देन द नल पॉइंट इज ऑब्टेन ॲट 60 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड. तर लेफ्ट एंडपासून तो 60 सेंटीमीटरवरती भेटणार, याचा अर्थ राईट गॅपपासून तो 40 सेंटीमीटर भेटेल. वेन द रेजिस्टन्स इन द लेफ्ट गॅप इज चेंज टू R1 प्लस R2 द नल पॉइंट विल बी ॲट. तर रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला चेंज करायचा लेफ्ट गॅपमधला, तो असेल R1 प्लस R2. तर राईट गॅपमधला तसं ठेवायचा. तर नल पॉईंट या ठिकाणी काय होणार आहे, नल पॉईंटमध्ये काय होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. तर याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, ते आहे 25.6 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड. बी ऑप्शन आहे 68.4 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड. सी ऑप्शन आहे 31.6 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट. आणि लास्ट डी ऑप्शन आहे 74.4 सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर त्यासाठी आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक मीटर ब्रिज दिलेला आहे. रेजिस्टन्स R1 आणि X आपल्याला कनेक्ट करायचा आहे. लेफ्ट गॅपमध्ये R1 असेल आणि राईट गॅपमध्ये X ओहमचा रेजिस्टन्स असेल. तर पहिल्या कंडिशननुसार आपण याला सॉल्व करून घेऊ, मग नंतर दुसरी कंडिशन बघू. तर सर्वात पहिले आपण मीटर ब्रिजची या ठिकाणी डायग्राम काढून घेऊ. मीटर ब्रिजमध्ये आपल्याला काय करायचं, 3 मीटर स्ट्रीप घ्यायचं. आउट ऑफ 3 मीटर स्ट्रीप 2 जे असणार आहे ते कोणत्या शेपचे असेल, L शेपचे असतील. त्याच्यानंतर एक थोडा गॅप सोडून आपल्याला आणखीन एक मीटर स्ट्रीप कनेक्ट करायचं, तो असेल तुमचं रेक्टँग्युलर मीटर स्ट्रीप असेल. ओके. त्याच्यानंतर आपल्याला परत गॅप सोडून आणखीन एक मीटर स्ट्रीप या ठिकाणी कनेक्ट करायचा. आणि हा जो मीटर स्ट्रीप आहे तर तो घेणार आहे आपण L शेपचा. आणि याच्यामध्ये वायर घ्यायची आणि ही जी वायर असणार, ही वायर किती 100 सेंटीमीटरची असणार. ओके. तर या पद्धतीने पहिल्या कंडिशनमध्ये या ठिकाणी आपल्याला एक रेजिस्टन्स दिलेला आहे आणि या रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे तर ती दिलेली आहे R1 इतकी दिलेली आहे. ओके. R1 हा रेजिस्टर दिलेला आहे आणि राईट गॅपमध्ये आपल्याला रेजिस्टन्स घ्यायचा आहे, तो अननोन रेजिस्टन्स आहे. तर त्याला आपण काय कन्सिडर करू, तर X दिलेला आहे तो तुम्हाला. ओके. आता या केसमध्ये जो नल पॉईंट भेटतोय तो किती भेटतोय, 40 सेंटीमीटर. इथे आपण जॉकी घेणार, तर गॅलोनोमीटरच्या अदर एंडला जॉकी कनेक्ट करणार. तिकडून 40 सेंटीमीटर भेटलं तर या बाजूने आपल्याला जो भेटेल तो किती भेटेल, 60 सेंटीमीटर. ओके. ही पहिली कंडिशन आहे. तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन तर दिलेल्या पहिल्या कंडिशन, इथला जो रेजिस्टन्स आहे तो R1 आणि इथला जो रेजिस्टन्स आहे तो X. R1च्या अक्रॉस जी लेंथ भेटणार ती 40 आणि Xच्या अक्रॉस जी भेटणार ती किती झाली, 60. ओके. तर याला 0 काय आला, कॅन्सल. 2च्या टेबलमध्ये 2 आहे, 2 2 जा 4, 2 3 जा 6. आता X इकडे डिवायडेड, इकडे काय करा, मल्टिप्लाय, म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटेल, R1ची भेटेल. हे झालं तुमच्या पहिल्या कंडिशननुसार पहिलं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी भेटलं. आता दुसरी कंडिशन दिलेली आहे, जो रेजिस्टन्स आहे R1 तो रिप्लेस करायचा R2 ने. हा रेजिस्टन्स रिप्लेस केला आपण R2 ने. राईट गॅपमधला रेजिस्टन्स तसा ठेवायचा X इतका. द नल पॉईंट जो ऑप्टेन होणार तो 60 सेंटीमीटर. आता नल पॉईंट आपला 60 सेंटीमीटर इकडून भेटणार आहे. इकडून जर 60 सेंटीमीटर असेल तर या साईडने आपल्याला 40, या दोघांची ॲडिशन 100. आता दुसरी कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन जर घेतलं तर रेजिस्टन्स लेफ्ट गॅपमध्ये R2 आहे, राईट गॅपमध्ये किती येतं, X इतका आहे. R2च्या अक्रॉस जी लेंथ आहे ती किती येतात, 60 सेंटीमीटर आणि Xच्या अक्रॉस जी आहे ती किती येतात, 40. 0 का आला, कॅन्सल. हे दोन्ही 2च्या टेबलमध्ये 2 3 जा अँड 2 2 जा 4. ओके. आणि X इकडे डिवायडेड, इकडे काय केला, मल्टिप्लाय, म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटेल, तर R2ची व्हॅल्यू भेटेल. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन झालं. आता तिसरी कंडिशन दिलेलं आहे, रेजिस्टन्स जो आहे लेफ्ट गॅपमधला तो चेंज करायचा, तो करायचा R1 प्लस R2
आणि नल पॉईंट कोणत्या ठिकाणी भेटणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं. इथं फक्त R1 आणि R2 ने करायचं, हे दोन्ही कनेक्ट करायचं. तर याला R1 कन्सिडर करू, R1 प्लस R2 कनेक्ट करायचा. आणि हा जो नल पॉईंट आहे तो लेफ्ट गॅपपासून काहीतरी भेटणार आहे. सपोज त्याला आपण काय करू, L. हा जर L भेटला तर इकडचा जो असेल तो किती असेल, 100 मायनस L, कारण टोटल लेंथ 100 सेंटीमीटरचे. आता तिसरी कंडिशन आपण या ठिकाणी यूज करू फ्रॉम थर्ड कंडिशन. बघा आता लेफ्ट गॅपमध्ये कोणता रेजिस्टन्स आहे, R1 प्लस R2. राईट गॅपमधला रेजिस्टन्स तसा ठेवायचा आहे, म्हणजे कोण, X. लेफ्ट गॅपमध्ये जो लेंथ भेटणार तो L, आणि राईट गॅपच्या अक्रॉस जी लेंथ भेटणार ती 100 मायनस L इतकी भेटली. ठीक आहे. R1ची व्हॅल्यू भेटलेली आहे किती, तर ती 2 डिवायडेड बाय 3x प्लस R2ची पण व्हॅल्यू भेटली 3 डिवायडेड बाय 2x अँड टोटल डिवायडेड बाय x इज इक्वल टू L डिवायडेड बाय 100 मायनस L. आणि हे जे इक्वेशन आलेलं आहे तर हे आपण पुट केलेलं आहे इक्वेशन 1 आणि 2 वरून. तर या ठिकाणी आपण लिहिणार फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. ओके. याच्यातून x कॉमन घेता येईल आणि याला क्रॉस मल्टिप्लाय करता येईल. 2 2 किती राहिला 4 प्लस 3 3 9 आणि खाली राहिला 2 3 किती जातं 6. ओके. याच्यातून कॉमन घेतला आपण x आणि खाली काय होता आपला x होता, इज इक्वल टू करायला L डिवायडेड बाय 100 मायनस L. इथला x आणि इथला x काय आला, कॅन्सल. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करू. 4 प्लस 9 किती झाला 13. 13 याला मल्टिप्लाय करा, मग 13 इन ब्रॅकेट 100 मायनस L इज इक्वल टू 6 इंटू L. ओके. आता 13 जर मल्टिप्लाय केलं तर हा भेटेल 1300 मायनस 13L इज इक्वल टू 6L. हा मायनस 13L आहे, राईट साईडला काय होणार आहे प्लस, मग झाला 1300 तसाच, मग 6L प्लस 13L. 6 प्लस 13 किती झाला 19. ओके. तर हा पार्ट मी इथं रफ करतो आणि पुढे घेऊ आपण. मग 1300 तसाच 13 प्लस 6 झाला 19, मग झाला 19L आणि झाला 1300. ओके. तर 19 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करून घ्या तर डिवाइड करून टाका. मग झाला 1300, त्याला डिवाइड करायचं कशाने, 19ने. मग आता 19ने जर डिवाइड केलं तर याचं जे आन्सर असणार आहे 19च्या टेबलमध्ये तर 130 नाही आहे, पण 3ने जर मल्टिप्लाय केलं किंवा 6ने मल्टिप्लाय करू, 19ला 6ने मल्टिप्लाय करू, मग आपल्या याच्या जवळचा नंबर भेटून जाईल. 9 6 किती झाला 54, कॅरी किती गेला 5, 6 1 1 प्लस 5 किती झाला 11, 114. ओके. मग या ठिकाणी आपण 6 घेतला, मग 130 मधून 114 जर मायनस केला तर हा भेटेल 6, हा झाला 2 म्हणजे हा राहिला 1. मग पुढचा एक नंबर घेऊन टाकू 160. ओके. आता 160 तर नाही आहे आपल्याकडे, तर 8ने जर मल्टिप्लाय केलं या 19ला तर आपल्याला 160च्या आसपासचा नंबर भेटून जाईल. 9 8 जा 72, कॅरी किती गेला 7, 8 प्लस 7 किती झाला तर तो झाला 15, 152. ओके. आणि या दोघांची जर सबट्रॅक्शन केलं तर किती भेटेल ना, तर 8 भेटेल. ओके. मग या ठिकाणी 8 झाला. आता 8ला तर डिवाइड करताना नाही, मग इथं काय झाला आपला पॉईंट, मग झाला 80. ओके. आता 19च्या टेबलमध्ये 18 तर नाही आहे, तर 80 तर नाही आहे, पण याला जर मी कशाने मल्टिप्लाय केलं, 4ने जर मल्टिप्लाय केलं तर 19 4 जा 36 आणि 4 प्लस झाला 76. ओके. मग पुढचा जो नंबर आहे तो 68.4 सेंटीमीटर भेटणार आहे. आणि हा जो L आहे तो कोणत्या एंडपासून आपण मेजर केलेला आहे, तर या ठिकाणी तुम्ही फिगरमध्ये जर बघितलं तर L मेजर केलेलं आपण लेफ्ट एंडपासून. ओके. मग या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल फ्रॉम लेफ्ट एंड, सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट एंड. तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच काय, द बॅलन्स पॉईंट किंवा नल पॉईंट इज ऑब्टेन ॲट 68.4 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड इफ R1 and R2 आर कनेक्टेड टुगेदर इन सिरीज.